अतिथी म्हणून आदरणीय देशपांडे सर यांना विनंती करतो की आपण आम्हाला या ठिकाणी संबोधित करा. आणि आपण सगळे बराच वेळ झाला आहे. मला काल माझ्याकडे ग्रामस्थांनी सांगितलं की आमच्या कडकोलीमध्ये वाचनालय सुरू करायचं आहे. वाचनालय सुरू करायचं म्हटल्यानंतर मला मध्यरात्री जरी सांगितलं तरी मी होईल नसतो. वाचण्यासारखा आनंद नसतो. आमचं लहानपण वाचनातच गेलं आणि मला विशेषत्वानं आनंद झाला की एका सुकाईच्या देवळात एक ग्रंथालय होते. देवळात भांडणं असतातच, तुमच्या गावात नसतील पण असतात. देवळात उत्सव असतात, देवाचे उत्सव असतात, हे सगळं ठीक असतं. पण पूर्वीच्या काळी देवळांमध्ये चातुर्मासात ग्रंथ लावले जायचे. ग्रंथ वाचले जायचे म्हणायचे नाही, लावला जायचा. पांडव प्रताप असेल, आणखी कुठलाही असेल, असा ग्रंथ वाचला जायचा. लोक यायचे, वाचायचे, ऐकायचे. एखादा माणूस वाचत असायचा, बाकी सगळे ऐकत असायचे. कारण देऊळ जे आहे ते लोकांना वाचनासाठी पण उपयोगी झालं पाहिजे. काळात बदल झाला आहे. आजकाल कोणी चातुर्मासात ग्रंथ लावत नाही, पण इथे लावतात म्हणजे मला अतिशय आनंद वाटला. तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि मुंबईकरांनी तुम्हाला सहकार्य केले. मित्रो, ग्रंथालय वाढवणं सोपं नाही. आज चिपळूणच्या राज्यामध्ये 1,00,000 पुस्तकं आहेत. पण ही गोळा करताना काय करायला लागतं तुम्हाला एक गंमत सांगतो. 1915 साली 2015 साली आपल्या चिपळूणला पूर आला. पुराच्या वेळेला आमच्या ग्रंथालयात 58,000 पुस्तकं करायचा काय असा प्रश्न आला. अक्षरशः म्हणजे अनेक वेळ पाणी येतं की जी पुस्तकं अशी होती की जीवापाड जपली होती. त्याचा लगदा आम्ही केरडीच्या इंडस्ट्रियल एरियात पाठवून दिला. पण नंतर जिद्दीने ठरवलं की नाही, आपण पुन्हा पुस्तकं गोळा करायची. आज पुन्हा आपल्याकडे 1,00,000 पुस्तकं आहेत. पण हे करताना गावोगावी हिंडलो. आज मुंबईकर तुमच्या पाठीशी आहे, आमच्या पाठीशी त्यावेळेला लोक उभे राहिले आणि ग्रंथालय आम्ही उभं करू शकतो. आज पुन्हा ग्रंथालयात पुस्तक आहे. पण ह्या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की मुलांना वाचतं केलं पाहिजे. आज गंमत अशी झाली आहे की आमच्या घरात प्रत्येक जण संध्याकाळ झाली की त्या मॅट बॉक्स समोर टी व्ही समोर बसलेला असतो. घरात ते काय त्या काय माझ्या घरात टी व्ही नाही आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या घरात टी व्ही नाही. माझ्या घरात आम्ही दोघेच राहतो, म्हातारा म्हातारी. आम्ही, माझं 79 वय आहे, माझ्या बायकोचं 75 वय आहे. आम्ही दोघेच राहतो. पण घरात आलेल्या माणसाला कळत नाही की घरात माणूस आहे का नाही. कारण एका कोपऱ्यात ती पुस्तक घेऊन बसलेली असते, एका कोपऱ्यात ती पुस्तक घेऊन. आनंद असतो, पुस्तकं वाचण्यात आनंद असतो. आज गंमत अशी झाली आहे की प्रत्येकाच्या हातात ते यंत्र आले आणि या यंत्रानं माणसाचा माणूस पण विसरून गेला. म्हणजे मध्यंतरी एक विनोद आला होता की नवरा बायकोला मेसेज टाकतो, मला ती भाजी संपते आहे, तुला कळत नाही का. थोड्या वेळानं काहीच उत्तर येत नाही म्हटल्यानंतर पुन्हा तू ओरडतो, तेव्हा ती सांगते तुम्हाला मी मेसेज टाकलाय भाजी संपते म्हणून. मी घरात समोर दोघेही जेवायला बसले, पण हिच्या हातात मोबाईल आहे, ह्याच्या हातात मोबाईल आहे आणि ते जेवत आहेत. चांगलं नाही. मुलांच्या हातात मोबाईल घेऊ नका, कटाक्षाने टाळा. मुलांना सांगायचं मोबाईल घ्यायचा नाही, मुलांना वाचायला द्या. लहान मुलं आहेत म्हणून तुम्हाला गोष्ट सांगतोय. गोष्ट सांगितल्याशिवाय मुलांनाही बरं वाटत नाही की माणूस बुद्धीने कसा श्रेष्ठ होत जातो. वाचनानं होतो, अभ्यासानं होतो. अभ्यासेत्य समर्थोसी मत्कर्म कर्मो हो मदर्थोपी कर्माणी पूर्वन सिद्धी मवा सिद्धी असं म्हटलंय. अभ्यासानं आपण मोठं होऊ शकतो. अभ्यास नसला तरी आपल्याला सातत्य ठेवून मोठं होत आहे.
त्या राजाचं एका मुलीवर प्रेम होतं. त्या मुलीने सांगितलं की तुझ्याशी लग्न करणार नाही. म्हटल्यानंतर त्यानं कालिदासाशी तिथं लग्न लावून दिलं. कालिदास हा अत्यंत मंत्र होता, त्याला काही येत नव्हतं. आणि मग पहिल्यांदा भेटले दोघे. लग्न झाल्यानंतर मुलांना मुद्दाम सांगतोय. त्यांनी विचारलं बायकोनं, त्या काळात संस्कृतमध्येच बोलायचे. तिने विचारलं असती कशी मग विशेषा काय तुझ्या वाणीत विशेष आहे काय? तो आपला खेड्यात काय नाही काय तसं काय नाही आपलं असं म्हणायला लागल्यावर तिच्या लक्षात आलं याला काही येत नाहीये. ती म्हणाली मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही. बायकोनं अपमान केला की सगळ्यात जास्त लागतो. जगात काही जास्त बायकोनं बोलायचं. त्याला राग आला. तो उठला आणि निघून गेला घरातून. घरातून निघून गेला, काश्मीरमध्ये गेला. काश्मीरमध्ये आज पाकव्याप्त काश्मीर आहे, तिथे शारदेचं मंदिर आहे. त्या मंदिरात गेला आणि त्याला वाटायला लागलं की आता आपण करायचं काय. त्याने शेवटी आपल्याला काही येत नाही म्हटल्यानंतर जीभ ओढली आणि कापून टाकायची असं ठरवलं. त्याबरोबर शारदा प्रसन्न झाली आणि म्हणाली आणि जीभ कापून काही होत नाही, अभ्यास करून राहायला लागतं, जा काशीला. काशीला गेला, अभ्यास केला, भरपूर वाचलं. वाचल्यानंतर उत्तम लिहायला लागला. लिहायला लागल्यानंतर 12 वर्षे गेली आहे. 12 वर्षानंतर पुन्हा घरी आला. मध्यरात्रीची वेळ होती. त्या काळात काही बेल नव्हत्या, पण त्यानं दारावर टकटक केलं. दारावर टकटक केल्यानंतर बायकोनं दार उघडलं. 12 वर्ष झाली तरी बायकोनं राग विसरली नव्हती. बायका लवकर राग विसरत नाही, ती पण विसरली नव्हती. तिनं पुन्हा एकदा विचारलं अस्ति कशी वाग विशेषा, म्हणजे अस्ति म्हणजे आहे, कशी काही वाग विशेषा म्हणजे तुझ्या वाणीत काही वैशिष्ट्य आहे का. तो उभा राहिला आणि त्याने सुरू केलं अस्ति अस्त्युत्तरस्य विषयी होता हिमालय नगागिराया पूर्वापुरो निधी वगायला स्थित पृथ्व्या मानदंडा. एक महाकाव्य म्हणून दाखवलं. अस्ति कश्चित कश्चित कांता विरगुणा स्वाधिकारा सर्वता शापेना स्कंदविस्मयमा वर्षभोगेन वैकु यक्षचक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु स्निग्धशाया तरुषो सती रामगिर्याश्रमेषु. मी हृदूत म्हणून दाखवलं. अस्ति कश्चित वाग्विशेषा वागर्थाविव संपृक्तो वागर्थप्रतिपत्ते जगतपितरो वंदे पार्वती परमेश्वर. अशी 3 महाकाव्य सकाळपर्यंत तो म्हणत राहिला. बायकोनं सांगितलं घरात या. म्हणाला नाही, यापुढे मी घरात येणार नाहीये, कारण माझं पत्नीशी नातं नाहीये. तू माझी गुरु आहेस आणि मी गुरु म्हणून तुझ्याकडे बघतोय. आणि कालिदास बाहेर पडला. कालिदास महाकवी झाला. कधी झाला? 12 वर्ष अध्ययन केलं. मोबाईल घेऊन बसला नाही, घरात भांडण बसला नाही, टीव्हीवरची भांडणं बघत बसला नाही. तो गेला, काशीला गेला, अभ्यास केला आणि मोठा झाला. तुम्ही जर अभ्यास केला तर तुमच्या प्रत्येकात एक कालिदास जन्माला येईल, पण तो अभ्यास तुम्ही करायला हवा. आणि म्हणून मी मुलांना मुद्दाम सांगतो. आज इथे मी पाहिली पुस्तकं. देवळात ग्रंथालय म्हणलं की बऱ्याच जणांना राग येतो. देवळात ग्रंथालय कसं? आमच्या घरात आमच्या देवळात ग्रंथालय नको म्हणणारी पण माणसं मी पाहिली आहे. पण तुमच्या देवळात तुम्ही मागून ग्रंथालय घेतलं आणि मुंबईकरांनी आपणहून आणून दिलं, याचा आनंद आहे मला. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, या मुलांसाठी पुस्तकं नाही आहेत. पुढच्या आठवड्यात तुमचा एक माणूस पाठवा. मी 50 लहान मुलांसाठी पुस्तकं देईन आणि 150 पुस्तकं मोठ्या माणसांसाठी देईन. पुढचं सांगून देतो, 50 पुस्तकं देणार आहे. ही पुस्तकं मुलांना वाचायला द्या. ती मुलांनी वाचली पाहिजे. ती वाचल्यानंतर ती 50 पुस्तकं आमच्या लायब्ररीत आणून द्या. दुसरी 50 पुस्तकं द्यायची जबाबदारी. संबंध वर्षभर हा कार्यक्रम करायला लोकांनी खेळ स्मारक वाचन मंदिर तयार आहे. मुलांसाठी लागेल जेवढी पुस्तकं आपण देऊ. ग्रंथालयासारखा आनंद कुठेही नसतो. मी राजकारणात कधी जात नाही, मी समाजकारणात कधी जात नाही. मी 24 तास ग्रंथालयात असतो. आज तुम्ही आमच्या ग्रंथालयात आलात तर तुम्हाला लक्षात येईल
हे तर मुलं वाचत नाही आहेत. म्हणून आपण काय केलं मग? पण आपण एक कलादालन केले. मुद्दाम सांगतो की अरे आपलं कोकण काय आहे, कोकणा इतकं वैभव जगात कुठेही नाही आहे. 6 भारतरत्न ही आपल्या कोकणानं दिलेली आहे. हे कुठल्याही प्रांताला भाग्य लाभलेलं नाही आहे. आणि त्यातूनही पुढचं सांगतो, या 6च्या 6 भारतरत्नांची मूळ गावं रत्नागिरी जिल्ह्यात आहे. लोक म्हणतात विनोबाजींचं गाव गागोदर. नाही, विनोबाजींचं गाव गागोदर नाही आहे. पालशेजवळ अडूर आहे, अडूरला आहे. मी जाऊन त्यांचा घरबंद पण बघून आलो, संस्थाला बघून आलो. 6 भारतरत्न आहेत. एका दापोली तालुक्यातलं 3 भारतरत्न आहेत. बाबासाहेब आंबेडकर आहे, पावा काळे आहे आणि धोंडो केशव कर्वे. कर्वेने काय केलं नाही हो. आज सरपंच बसले, सरपंच कशा झाले हो? धोंडो केशव कर्वे होते म्हणून झाले. धोंडो केशव कर्वेनी मुलींसाठी शाळा काढल्या. काय सोचलं नाही त्या माणसानं. ते एक उदाहरण सांगतो मुद्दा की कर्व्यांनी जे शाळा चालू केली त्याला 15 लाख रुपये त्या काळात, म्हणजे आजचे त्याचे 150-200 कोटी रुपये होती. त्या काळात त्यांनी 15 लाख रुपये दिले. अण्णा गेले त्यांच्याकडे. अण्णा म्हणायचे त्यांना, अण्णा गेले असं असं आहे, तुम्ही सहकार्य करा. 15 लाख दिले त्यांनी विचारलं, अण्णा जाणार कसे? पुण्यापासून लांब जवळजवळ 4-5 महिना होते. त्यांचा बंगला होता. नाही म्हणले, चालत आलो, चालत जाणार आहे, थांबा म्हणले. त्यांनी 5 रुपये काढून दिले. म्हणजे असं करा, टांगा करा आणि जा. बरं म्हणले, टांगा करून जातो. 5 रुपये घेतले, निघाले. ज्यांनी दिले त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ड्रायव्हरला बोलवलं, म्हणजे तो माणूस सत्ता त्याला मी 5 रुपये दिले, तू जाईल, पण तू टांगा करणार नाही, तो चालत जाईल. ते 5 रुपये संस्थेसाठी गेले. आणि खरोखर बघितलं, मैलभर चालत एकटेच ते निघालेले होते. तो ड्रायव्हर गाडी घेऊन गेला. बसा, नको म्हणले मला, मी जातोय, मला पैसे मिळाले. अहो तू पैसे नाही म्हणले, संस्थेला उपयोगी पडली. संस्था त्यातून त्यातून मुली शिकल्या. आज सगळ्यांना आपल्याला अधिकार मिळाले. त्याच्या मागे अण्णा कर्व्यांचं मोठं योगदान आहे. अण्णा आपल्याला आपण चालू केले. म्हणून म्हटलं की या कोकणाने एवढं प्रचंड बुद्धिवैभव दिले. तुम्ही कधी मुलांना घेऊन या. तुम्ही मुद्दाम मी मोठ्या माणसांना सांगेन, तुम्ही या चिपळूणला. आपल्या ग्रंथालयात जवळजवळ 100 तैलचित्र मोठी तयार केलेली आहे. ही 6 भारतरत्न आहेत. इतिहास संशोधक आहेत, समाजपुरुष आहेत, राजकारणी आहेत. त्या सगळ्यांची तैलचित्र आहेत. त्यांची माहिती लिहिलेली आहे. मुलांना द्या, मुलांना सांगा आणि तुम्ही पण वाचा. कारण आपल्यालाही माहिती नसतं कोण आपल्याकडचे आहे. एक लक्षात घ्या, ज्ञानासारखा आनंद नसतो कधी. ज्ञानाचा आनंद फार मोठा असतो आणि तो घेताना आपण त्यात बुडून जायला लागतो. काठावर जाऊन पोहता येत नाही, नदीत उतरायला लागतं. तसं ज्ञानासाठी पुस्तक घेऊन पुस्तकांच्या विश्वात उतरायला लागेल, तेव्हा तुम्हाला सगळं मिळणार आहे. तुम्ही या. आपल्या ग्रंथालयाला आणखी एक केलेलं आहे. मुद्दाम मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून निमंत्रण देतोय. आपण संग्रहालय केले. त्या संग्रहालयामध्ये कोकणात मिळालेल्या 2000 वर्षापूर्वीच्या वस्तूंपासून आहेत. सगळ्या वस्तू आपण मांडलेल्या आहेत. शस्त्र आहेत, अस्त्र आहेत, सगळं आपल्याकडे. हे सगळं आपण तिथं मांडलेलं आहे. एक उत्तम संग्रहालय आहे, उत्तम कलादालन आहे, 1 लाख पुस्तक आहेत. पण त्याच्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यायला लागलेले आहेत. ते आज एका दिवसात उभं राहिलेलं नाही. गेली 40 वर्ष आम्ही दिवसरात्र काम करतो. अभिजित आमच्या बरोबर आहेत. आम्ही सगळेजण काम करतोय. त्यातून हे सगळं उभं राहिलेलं आहे. मी तुम्हाला आजच आश्वासन देतो की या ग्रंथालयासाठी लागेल ती मदत कधीही. माझ्याकडे मध्यरात्री यायचं आणि सांगायचं, सर आम्हाला अमुक अमुक मदत हवी, मी देईन. पण तुम्ही मुलाला वाचायला द्या. तुम्ही वाचा, वाचा तर वाचा. धन्यवाद. सुंदर असं मार्गदर्शन सरांच्या माध्यमातून ऐकणे आपल्याला मिळालं. सर म्हणाला की आमच्या ह्या संपूर्ण मुंबईमध्ये आलेल्या ह्या ग्रंथालयाची जबाबदारी आमचे सुरेश मंडळ या ठिकाणी त्यांनी स्वतः सांगितलं जबाबदारी घेऊन आणि
खरोखरच उभे राहा उभे पडलो आपला आभार आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही लक्ष्मण तांबडे आहे आणि मला वाटतं महेश सावंत आहे प्रकाश सावंत आहे सुभाष कदम आहे असे इंटरेस्ट स्वतःहून काय झालेले आहे म्हणजे तिथंच तुम्ही आता आम्हाला दिलेला शब्द आहे तुम्ही जे आम्हाला सांगितलं आता सगळ्या गोष्टी अडचण आली त्यामुळे जर खरोखरच अडचण आली तर आमच्या अडचणी आम्ही त्यांच्यापर्यंत त्यांचे आपल्यापर्यंत आमच्या अडचणी असतील तिथे मोठी अडचण असेल आपण दूर करणार आहात बरोबरच मी आपण हा शब्द आवाज दिला मनाशी माझी मनापासून आनंद झालाय की कुठलीही गोष्ट चालू करणं सोपं असतं पण ती टिकवणं फार महत्वाचं असतं एखादं मंडळ असतं एखादं कुठली गोष्ट काही एखादी गोष्टीचं निर्माण करणं सोपं आहे म्हणजे टिकवणं थोडं कठीण असतं आणि टिकवण्यासाठी तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी शब्दाने आधार दिला मी मनापासून आपण थँक्स करतो आज हा कार्यक्रम खरोखर मुंबई मंडळाच्या माध्यमातून आपण याने आयोजित केला आहे चांगल्या प्रकारे आपल्याला हा कार्यक्रम आतापर्यंत आपण राबवतोय गेली कित्येक वर्षाची संकल्पना या ठिकाणी साकार होते आणि या संपूर्ण ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याच्या आपण सर्व साक्षीदार आहात लागेल ती मदत आपल्याला या ठिकाणी मिळेल असं देखील आपल्याला या ठिकाणी आलेले आपल्या सर्व पाठीपुढे दिलेले आहे आपण या ठिकाणी खरोखर आमच्या या सुट्ट्या अशा कार्यक्रमाला सर आपण वेळात वेळ उपस्थित राहिला मला वाटतं 1-2 दिवसापूर्वी आपल्याला फोन सुद्धा आपण आपल्या या ठिकाणी वेळ दिला आणि सर या ठिकाणी सरांनी आम्हाला या ठिकाणी ओळख करून दिली की तुम्ही आजच्या कार्यक्रमाला योग्य माणसाची या ठिकाणी आपण निवड केली आणि त्या ठिकाणी पाचारण केलं की खरोखर हा कार्यक्रम देवाचा आहे आणि ते निमित्त असतो परंतु सुचवणारा हा देव असतो ज्याला आपण मानतो सुचवणारा कोणती वेगळी शक्ती आहे ती शक्ती निश्चित आमच्या मागे आहे असं म्हणणं काय चुकीचे ठरणार नाहीये आपल्याला आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने मी मनापासून आपल्या या ठिकाणी आभारी आहे त्याचबरोबर या ठिकाणी अभिजित माने आपण देखील या ठिकाणी आलात आमच्या या आनंद उत्सवात आपण देखील सहभागी झालात त्याबद्दल आपण देखील मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्याबरोबर अरविंद सर आपण देखील आलात आणि उद्योगाचं मार्गदर्शन केलं आपण देखील आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे गाईड केलं त्याबद्दल आपण देखील मनापासून या ठिकाणी आभार मानतो आमच्या गावचे सरपंच आपण देखील या ठिकाणी आलात आमच्या या आनंद सोहळ्यासाठी आपण देखील सहभागी झालात आमच्या आनंदात आपण सहभागी झालात आपण देखील मनापासून या ठिकाणी आभार मानतो आमचे देवी तांबडे आपण देखील आलात त्याबद्दल आपण देखील या ठिकाणी आभार मानतो आमचे बापटसाहेब यांचा आभार मानतो संपूर्ण व्यासपीठ याचाही आपण या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचं संपूर्ण व्यासपीठच आभारी आहे आणि आमचे न्यूज चॅनल म्हणजे माझे कोकण न्यूज चॅनलचे आमचे महेंद्र कासेकर अनपेक्षित आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या कार्यक्रमाची पूर्ण शोभा आपल्याकडे वाढली कारण आमचा सत्य कार्यक्रम हा निश्चितच कुठे कानाकोपऱ्यात जाईल अशा पद्धतीने आपण एक आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं तुमचा देखील या ठिकाणी मला आभार मानतो संपूर्ण माझे ग्रामस्थ ज्याने या ठिकाणी विनंती लक्ष्मण तांबड असतील इतर सर्व सहकारी मित्र माझे ग्रामस्थ असतील माझी या ठिकाणी पंच कमिटी असेल माझे कृष्णीचे सर्व या ठिकाणी जे कार्यकारी मंडळी असतील या सर्वांच्या अंकुश कदम सुभाष कदम इतर सर्वांचं गणेश कदम या सर्वांच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आपण आला त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग दर्शवला आणि हा कार्यक्रम चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडला निश्चित पार पडलेला जरी आता कार्यक्रम पार पडलेला असता तर निश्चित एक जबाबदारी म्हणून या ठिकाणी आलेली आहे ती सर्वांना आपण या ठिकाणी जबाबदारी घेणं महत्वाचं आहे तर सर्वांची जबाबदारी आहे सर्वांनी त्याला कार्य हा आपल्या ग्रंथालयासाठी सर्वांनी सहकार्य केलं तर निश्चित या ग्रंथालय या ठिकाणी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आज जरी रोगटा असतं तर निश्चितच त्याच्या उद्या दिवसात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाहीये असं या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी निश्चित करतो आणि सर्वांच्या या ठिकाणी समोर सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो आपण सर्व राहणार मुंबई मंडळात त्यामुळे सर्वांचं या ठिकाणी पूर्ण व्यासपीठ पुन्हा एकदा माझ्या लहान घ्यायचं महिला यांचं देखील या ठिकाणी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आजच्या या वाचनासाठी आमचे मोहन बापट यांच्याकडून 500 रुपये या ठिकाणी देणगी झाले त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्यांनी त्याच्याकडून सहकार्य या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो आणि ज्यांनी पुस्तक या ठिकाणी जे आपल्याला दिलेले आहे त्यांचा आभार मानतो संतोष कदम यांनी या ठिकाणी उल्लेख केला त्याची जी मांडणी केलेली आहे आतमध्ये पुस्तकांची ती खरोखरच गेले मराठी आलेले आहेत शिवप्रेरणा संस्था ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला काही मार्गदर्शन सुचवून काही मांडणी करून दिलेली आहे कशा प्रकारे रजिस्टर या ठिकाणी मेंटेन
मार्गदर्शन घ्यावं असे मी आपल्या सर्व या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या सर्वांना उलट आयुष्य लावो असं आई सुखाने प्रार्थना करतो आणि हा कार्यक्रम आपल्या ठिकाणी करतो.